इंडियन ऑटोमोबाईल सेक्टरमध्ये सध्या सगळीकडे कॉम्पॅक्ट एसयूव्ही गाड्यांचा बोलबाला आहे. 5 लाखांच्या वर बजेट गेलं की लोक हॅचबॅकला कल्टी देतात आणि कॉम्पॅक्ट एसयूव्ही घेतात. त्यामुळे मग कंपनीही त्यावर मोठ्या प्रमाणात लक्ष देत आहेत आणि मग आपल्या मार्केटमध्ये भरपूर कॉम्पॅक्ट एसयूव्ही दिसायला लागल्यात. सुझुकीने नुकतीच त्यांची ब्रीझा फेसलिफ्ट 2026 लॉन्च केली होती आणि त्यात त्यांनी टर्बो इंजिन दिलंय. पण दुसरीकडे आतापर्यंत लाखो ग्राहकांची पसंती ठरलेली टाटा नेक्सॉन ही गाडी आहे, ज्याचं कॅमो एडिशन कंपनीने आत्ताच काही दिवसांपूर्वी लॉन्च केलंय. पण तुम्हाला जर 10 लाखांच्या आत नवीन कार घ्यायची असेल तर या दोन्हींपैकी कोणता ऑप्शन चांगला राहील हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तेव्हा जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया. मी सुदेश आणि तुम्ही पाहताय टेक भारी. सुरुवात करूया लुक आणि डिझाईन पासून. ब्रीझाचा 2026 मॉडेलमध्ये कंपनीने ओव्हरऑल शेपमध्ये फारसा बदल केलेला नाहीये. फक्त जुन्या बॉक्सी डिझाईनला एक मॉडर्न टच दिलाय. फ्रंट साईडला बरेच बदल केलेत. बंपर वेगळा आहे, एलईडी फॉग लॅम्प्सना नवीन कव्हर्स मिळालेत, सिल्वर क्रोम ग्रिल आहे आणि जास्त स्पोर्टी लुक मिळावा यासाठी नवीन 16 इंच डायमंड कट अलॉय व्हील्स दिलेत. सोबतच यामध्ये ऑरेंज आणि बेज असे 2 कलर ऑप्शन्स मिळतात. टाटाच्या नेक्सॉन बद्दल बोलायचं झालं तर त्याचा लुक एकदमच फ्युचरिस्टिक असा आहे. म्हणजे ब्रीझाने जे करायचा प्रयत्न केलाय ते नेक्सॉनने आधीच अचीव्ह केलंय असं म्हणता येईल. नेक्सॉनचे स्प्लिट हेडलॅम्प डिझाईन, एलईडी डीआरएल आणि मागच्या बाजूची कनेक्टेड टेल लाईट या गाडीला एकदम अतिशय अग्रेसिव्ह आणि बोल्ड असा लुक देतात. शिवाय याचं कॅमो एडिशन जे टाटाने नुकतंच लॉन्च केलंय ते तर एकदम वेगळ्या अशा हिरव्या आणि ग्रे सिल्वर रंगामध्ये अवेलेबल आहे. आता खरं तर डिझाईन हा मुद्दा बराच सब्जेक्टिव्ह असतो, म्हणजे त्यात आपण काही कोणती जास्त भारी आहे हे सांगू शकत नाही. ग्राउंड क्लिअरन्सच्या बाबतीत मात्र नेक्सॉन पुढे जाते, कारण नेक्सॉनचा ग्राउंड क्लिअरन्स 208 mm इतका जबरदस्त आहे. आता बघूया इंजिन आणि परफॉर्मन्स. ब्रीझाने नवीन फेसलिफ्ट व्हर्जनमध्ये 1 लिटरचं टर्बो पेट्रोल इंजिन दिले, जे 110 PS पॉवर आणि 170 Nm टॉर्क जनरेट करतं. सोबतच ब्रीझाने आधीच 1.5 लिटरचं नॅचरली अस्पायर्ड इंजिन देखील कायम ठेवलंय. सो असे 2 पेट्रोल इंजिन ऑप्शन्स मिळत आहेत. सोबत सीएनजी ऑप्शन देखील आहेच. टाटा नेक्सॉनचं म्हणाल तर तिथे टर्बो पेट्रोल इंजिन 1.2 लिटरचं मिळतंय, जे 120 PS पॉवर आणि 170 Nm टॉर्क देतं. म्हणजे नेक्सॉनचं टर्बो पेट्रोल इंजिन ब्रीझापेक्षा जास्त पॉवरफुल आहे. पण नेक्सॉन फक्त एवढ्याच बाबतीत पुढे आहे असंही नाही. नेक्सॉनमध्ये तुम्हाला 1.5 लिटरचं टर्बो डिझेल इंजिनही मिळतंय, जे ब्रीझामध्ये अवेलेबलच नाहीये. सीएनजी ऑप्शनही इथे अवेलेबल आहे आणि मज्जा म्हणजे ब्रीझावाले ज्या अंडरबॉडी सीएनजीची भरपूर जाहिरात करतायत ती टेक्नॉलॉजी टाटाकडे आधीपासूनच आहे. त्यामुळे दोन्ही गाड्यांच्या सीएनजी ऑप्शनमध्ये तुम्हाला बूट स्पेस कॉम्प्रोमाइज करावा लागत नाही. अर्थात सुझुकीचं सीएनजी ट्युनिंग हे मार्केटमध्ये जास्त विश्वासार्ह मानलं जातं. मायलेजच्या बाबतीत बोलायचं झालं तर ब्रीझा पेट्रोलचं क्लेम्ड मायलेज जवळपास 20 किलोमीटर आहे, तर सीएनजीचं क्लेम्ड मायलेज 26 किलोमीटर आहे. नेक्सॉनच्या बाबतीत पेट्रोलचं क्लेम्ड मायलेज 17 ते 18 किलोमीटर आहे, डिझेलचं मायलेज त्यापेक्षा थोडं जास्त आहे आणि सीएनजीचं क्लेम्ड मायलेज 24 किलोमीटर एवढं आहे. सो मायलेजच्या बाबतीत सुझुकीची ब्रीझा क्लिअर विनर ठरते. सेफ्टीच्या बाबतीत तसं म्हणलं तर टाटांच्या गाड्यावर तुम्ही डोळे झाकून विश्वास ठेवू शकता, पण ब्रीझा देखील मागे राहिली नाहीये. भारत एनसीएपी रेटिंगमध्ये ब्रीझाला देखील 5 स्टार मिळालेत आणि एंट्री लेवल पासूनच 6 एअरबॅग स्टँडर्ड मिळतात. सो सेफ्टीच्या बाबतीत दोन्ही गाड्या अगदी समानच आहे असं म्हणता येईल. इंटेरियरच्या बाबतीत ब्रीझाने नवीन फेसलिफ्टमध्ये काही अपडेट्स केलेत. आधीच्या 9 इंच इन्फोटेनमेंट सिस्टीमच्या जागी आता 10.1 इंच मोठा डिस्प्ले मिळतोय. व्हेंटिलेटेड फ्रंट सीट मिळतात, 64 रंगांची अँबिएंट लाइटिंग मिळते आणि PM 2.5 एअर प्युरिफायर देखील दिलाय. शिवाय वायरलेस चार्जर, सनरूफ आणि हेड अप डिस्प्ले हे सगळं आहेच. सो भरपूर प्रीमियम फील येतो. दुसरीकडे टाटाने पण नवीन कॅमो एडिशन मध्ये चक्क 12.3 इंचांची मोठी हार्मन टच स्क्रीन सिस्टीम आणि 10.25 इंचाचा डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर दिलाय. यात बिल्ट इन नॅव्हिगेशन आहे. नेक्सॉन मध्ये तुम्हाला पॅनोरॅमिक सनरूफ मिळतंय. सोबतच यात 9 स्पीकरचा JBL ऑडिओ सिस्टीम मिळते, तीही सब वूफर सोबत. नेक्सॉन मध्ये 360 डिग्री कॅमेरा सोबत इनबिल्ट डॅशकॅम देखील मिळतोय. एकूणच फीचर्सच्या बाबतीत नेक्सॉन ही ब्रीझापेक्षा 2 पावलं पुढेच आहे असं म्हणता येईल. आता येऊयात मेन मुद्द्याकडे, व्हेरियंट्स आणि किंमत. दोन्ही गाड्यांची बेस मॉडेल एक शोरूम किंमत ही सारखीच आहे. या दोन्ही 7.40 लाखांपासून सुरू होतात. ब्रीझा आधी जास्त महाग होती, पण टर्बो इंजिनचं नवीन व्हेरियंट हे जुन्यापेक्षा स्वस्त लॉन्च केलंय. जर आपण ब्रीझाच्या व्हेरियंट्सचा विचार केला तर ब्रीझा LXi, VXi, ZXi आणि ZXi प्लस अशा 4 प्रमुख व्हेरियंटमध्ये येते. ब्रीझाचं टॉप मॉडेल ZXi प्लस 80 हे जवळपास 13.55 लाख रुपयांपर्यंत एक्स शोरूम जाते. सीएनजी मध्ये ब्रीझा VXi सीएनजी जवळपास 9.99 लाखांना म्हणजे 10 लाखांना आणि टॉप ZXi सीएनजी हे 11.5 लाखांना मिळते. दुसरीकडे नेक्सॉन मध्ये स्मार्ट, प्युअर, क्रिएटिव्ह आणि फिअरलेस असे अनेक व्हेरियंट्स आहेत, ज्यात पेट्रोल, डिझेल आणि सीएनजीचे वेगवेगळे कॉम्बिनेशन्स आहेत. त्यात ऑटोमॅटिक, मॅन्युअल असे ऑप्शन्स देखील आहेत. नेक्सॉनचे टॉप पेट्रोल डिझेल व्हेरियंट्स थोडे महाग आहेत, जे 14.5 लाखांपर्यंत जातात. नेक्सॉनचं नवीन कॅमो एडिशन 10 लाखांपासून सुरू होऊन
13 ते 14 लाखांपर्यंत जाते. आता खरा प्रश्न असा आहे की कोणती गाडी जास्त परवडते. जर तुमचं बजेट टाईट असेल आणि तुम्हाला फक्त एक भरोशाची, कमी मेंटेनन्स असलेली आणि चांगलं मायलेज देणारी सिटी कार हवी असेल तर नवीन ब्रिझा फेसलिफ्ट हा एक स्मार्ट चॉईस ठरू शकतो. कारण नव्या टर्बो इंजिनमुळे किंमत खाली आली आहे आणि सेफ्टी देखील चांगली झाली आहे. पण जर तुम्हाला जास्त पॉवर ट्रेन ऑप्शन्स हवे असतील, डिझेलचा ऑप्शन हवा असेल, जास्त ग्राउंड क्लिअरन्स आणि जास्त प्रीमियम फीचर्स हवे असतील तर टाटा नेक्सॉन ही जास्त व्हॅल्यू फॉर मनी वाटते. खास करून जर तुमचं बजेट थोडं जास्त असेल आणि तुम्ही लॉंग टर्म वापरासाठी गाडी घेत असाल. एकंदरीत दोन्ही गाड्या आपापल्या जागी बेस्ट आहेत, पण निवड शेवटी तुमच्या गरजा आणि बजेटवर अवलंबून आहे. बाकी तुम्हाला यातली कोणती गाडी जास्त आवडली हे कमेंटमध्ये सांगा आणि टेक भारीला सबस्क्राईब करायला विसरू नका.